आणि मुंबई महानगरपालिकेच्या महासभेमध्ये गोंधळ। महानगरपालिकेच्या महासभेमध्ये मुंबईच्या पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर किशोरी पेडणेकर यांनी निवेदन दिलं। पेडणेकरांच्या निवेदनावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला। प्रथा पाळायची असेल तर सर्व बाबतीमध्ये पाळा, आधी निवेदन लेखी द्यायला हवं होतं, महापौरांनी म्हटलंय। आणखीन माहिती देतात माझे सहकारी मनोज कुलकर्णी। मनोज, अगदी बरोबर आहे। आज मुंबई महानगरपालिकेची महासभा आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच पक्षाचे नगरसेवक, नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। सभागृह सुरू होतात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक पाण्याचा जो प्रश्न आहे आणि त्याचे जे दर वाढणार आहे त्यावर तो सुरुवात केली होती, परंतु त्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। कारण या संदर्भात जी महासभा आहे त्यामध्ये तो प्रश्न जो आहे तो चर्चेला येणार होता, त्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता। त्यातूनच तो गोंधळ झालेला आहे। परंतु महापौरांनी त्यावर मात्र हा प्रश्न चर्चेत येणार आहे त्यामुळे बोलू नाहीये, चर्चेच्या दरम्यान बोलावं असं सांगितलं होतं। परंतु यावर गोंधळ झाल्यानंतर पुन्हा एकदा बोलण्यास त्यांना संधी दिली होती, परंतु प्रवीण छेडा यांनी आक्षेप घेत या संदर्भात कुठलाही आम्हाला प्रश्न माहिती देण्यात आलेली नाही आहे, त्यामुळे हा प्रश्न घेऊ नये। तरी सुद्धा महापौरांनी त्यांना बोलण्यास संधी दिली। त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यावरूनही गोंधळ झाला। असा दोन प्रकारे गोंधळ झालेला आहे। त्यामध्ये पाणी प्रश्नावरून अनेक नगरसेवकांना आपल्या विभागातला प्रश्न मांडायचा होता, परंतु त्यांना बोलता आलं नाही आणि त्यावरूनच ते हरकत घेतली आणि हा गोंधळ झाला होता। परंतु महापौरांनी अर्ध्या तासासाठी हा प्रश्न चर्चेसाठी येणार होता, परंतु आपण जवळपास 1 तासाच्या वर याच्यावर बोललेलो आहे आणि इतरही प्रश्न घ्यायचे असल्यामुळे आपण हा प्रश्न आता जो आहे तो स्थगित करूया आणि ज्यांच्या काही मागण्या आहेत त्या लेखी आपण प्रशासनाकडून त्याच्यावर उत्तर घेऊया असं म्हटलं होतं। यावरही सुद्धा गोंधळ झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या सभेदरम्यान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळते आहे। धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।